कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष, राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची दिली शपथ। हंगामी अध्यक्ष म्हणून पुन्हा संधी मिळाली आहे, नियमानुसारच काम करेन, विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस यांना शपथ देणार याचा आनंद कोळंबकर यांनी व्यक्त केली भावना। नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी 7 ते 9 डिसेंबर दरम्यान विशेष अधिवेशन, 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड, फडणवीसांची माहिती। शिवसेनेच्या मंत्रिमंडळात यंदा मोठे बदल होण्याची शक्यता, दोन्ही निवडणुकीत केलेलं काम, पक्ष संघटनेच्या वाढीसाठी दिलेले योगदान आणि प्रचारात किती साथ दिली यावरून मंत्रिपद दिलं जाईल अशी माहिती। भाजप 18 ते 20 मंत्रिपद आपल्याकडे ठेवण्याची शक्यता, शिवसेनेला 12 ते 13 तर अजित पवारांना 8 ते 10 मंत्रिपद मिळतील, सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या उपस्थितीत पराभूत उमेदवारांची देवगिरीवर बैठक, पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षाच्या मदतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित, तर भाजपच्या भूमिकेबद्दल व्यक्त केली नाराजी। जानेवारीपासून लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपयांचा हप्ता यायला सुरुवात हवी, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती। देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करावा, नाना पटोलेंची मागणी, तर गृह खातं फडणवीस स्वतःकडे ठेवतील आणि महाराष्ट्र ड्रग्ज मुक्त करतील, पटोलेंनी व्यक्त केली अपेक्षा। शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीत जाणीवपूर्वक शाहू महाराजांचा फोटो न छापल्याचा खासदार शाहू महाराजांचा आरोप, राज्य सरकारने माफी मागावी, शाहू महाराजांची मागणी। मुख्यमंत्री बनवण्याची वेळ आली तेव्हा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याऐवजी उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री झाले, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंची टीका। अहिल्यानगर शहरात वंचित बहुजन आघाडीची ईव्हीएम विरोधात स्वाक्षरी मोहीम, महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत बाबासाहेबांना अभिवादन करत स्वाक्षरी मोहीम। धुळ्यातही वंचितची ईव्हीएम विरोधात जनआंदोलनासह स्वाक्षरी मोहीम, इथून पुढे सगळ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, वंचितची मागणी। रत्नागिरीत कोकणातील मविया नेत्यांनी एकत्र येत केलं ईव्हीएम विरोधात आंदोलन, ईव्हीएम नको, मतपत्रिकांवर मतदान घ्या, घोषणाबाजी। मनोज जरांगेंचं राज्य सरकारला नवं अल्टिमेटम, 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा, अन्यथा मराठी पुन्हा एकदा आंदोलन करून सरकारला घेरणार, जरांगेंचा इशारा। दादरच्या चैत्यभूमीवर राज्यपाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून अभिवादन, नव्या सरकारच्या शपथविधीनंतरचा पहिलाच मोठा सरकारी कार्यक्रम। इंदू मिलमधील बाबासाहेबांचं स्मारक कधी तयार होणार, 9 वर्ष उलटूनही स्मारकाचं काम रखडलंय, स्मारकाचं काम कधी पूर्ण होणार याची तारीख सांगा, सचिन खरात यांचा सवाल। इंदू मिलच्या जागेवर स्मारक उभारण्यास आमचा कायमच विरोध, त्या जागेवर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं विद्यापीठ बनवणं हीच खरी बाबासाहेबांना श्रद्धांजली, सुजात आंबेडकरांचं वक्तव्य। बाबासाहेबांच्या मुंबईतल्या स्मारकाला उशीर होतोय, हे बाबासाहेबांचं स्मारक आम्ही लवकरच पूर्ण करू, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन। इंदू मिलच्या जागेवर एक जागतिक दर्जाचं भव्य स्मारक उभारलं जात आहे, त्याबाबत प्रत्येकजण काहीतरी सतत सुचवत असतो, त्यामुळे थोडा उशीर होणं स्वाभाविक, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। रायगडच्या महाडचे आमदार भरत गोगावलेंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाहिली श्रद्धांजली, कार्यकर्त्यांसह चवदार तळ्यावर जात केलं अभिवादन। महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने महाडच्या चवदार तळ्यावर गर्दी, भीम अनुयायांची बाबासाहेबांना आदरांजली। रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील आंबडवे या मूळ गावी भीम अनुयायांनी बाबासाहेबांना केलं अभिवादन, आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन। छत्रपती संभाजीनगरमध्ये तांदळापासून साकारलं बाबासाहेबांचे रेखाचित्र, त्यातील 3 टन तांदळाचा वापर, 30 मुलांच्या टीमने 24 तास काम करत साकारलं रेखाचित्र। बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रात कारखान्यांमधून निघणारा रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडल्याचं समोर, प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासणीसाठी घेतले पाण्याचे नमुने। कोल्हापूरच्या शहराच्या हद्दवाढी विरोधात कृती समितीचा तीव्र आंदोलनाचा इशारा, हद्दवाढीच्या प्रस्तावित 42 गावांना 6 वर्षांमध्ये निधी न दिल्यानं विकास रखडल्याचा कृती समितीचा आरोप। भिवंडीच्या प्रेरणा कॉम्प्लेक्समधील गोदामाला भीषण आग, आगीमध्ये संपूर्ण गोदाम जळून खाक, वेल्डिंगचं काम सुरू असताना लागल्याची घटना, हार्डवेअर इलेक्ट्रॉनिक साहित्याचं गोदाम असल्याची ही माहिती। मुंबई आयआयटीमध्ये फ्रेशर्स विद्यार्थ्यांचा प्रेझेंटी रिपोर्ट पालकांना पाठवण्याच्या निर्णयावरून विद्यार्थी नाराज, हा निर्णय दबाव वाढवण्याचा प्रकार असल्याचं विद्यार्थ्यांचं मत। पुण्यामध्ये गेल्या 4 दिवसात 5 हत्या, पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या भागात झालेल्या 5 हत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर। जळगाव शहराला पाणी पुरवठा करणारी ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरीला, या प्रकरणी पोलिसांकडून 6 जणांविरोधात गुन्हा दाखल, 4घांना अटक। सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी आणि कुडाळमध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरी, आंबा काजू उत्पादक शेतकरी धास्तावले, ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता।
अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसाचा कांदा उत्पादकांना फटका. कांद्याच्या पोत्यात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नाशिकमधील येवला, सिन्नर, निफाड, देवळा या भागात अचानक झालेल्या पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान. पारेगावात कांद्याची रोपं भुईसपाट. काढणीला आलेला कांदा, मक्याचं मोठं नुकसान. अतिपावसाने यंदा वाशिम जिल्ह्यात हळदीवर कंदकुज अळीचा प्रादुर्भाव. या बदललेल्या वातावरणामुळे बुरशीजन्य आजाराने हळद पीक धोक्यात. बेंगलमुळे पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचं काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हवामान शास्त्रज्ञ SD सानप यांची माहिती. राज्यामध्ये यंदा थंडी कमी असणार असल्याचंही निरीक्षण. नंदुरबारमध्ये पीक विमा काढण्यावरनं शेतकऱ्यांची नाराजी. खरीप हंगामात नुकसान भरपाई न मिळाल्यानं पीक विमा का काढायचा, शेतकऱ्यांचा सवाल. काल झालेल्या पावसामुळे नाशिक शहरात पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य. मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. रस्त्यात पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील कण्हेर गावात शेतकऱ्याचा जवळपास 30 ते 32 एकर ऊस जळून खाक. आगीचं कारण अस्पष्ट. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. लातूरमध्ये पुष्पा 2 सिनेमाची क्रेज. PVR मध्ये सगळे शो हाऊसफुल. शनिवार रविवार प्रेक्षकांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होण्याची शक्यता. यवतमाळच्या घाटंजीमध्ये अनैतिक संबंधाच्या संशयावरनं एकाची हत्या. 2 जण पोलिसांच्या ताब्यात. घाटंजीच्या मानोली शिवारातली घटना. सिंधुदुर्गामधील आंबोली ते तिलारी भागात 8 पट्टेरी वाघ. वाघांच्या सुरक्षेसाठी वनविभाग ठोस पावलं उचलणार. रात्रीच्या वेळी शिकार करणाऱ्यांना ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवणार. राज्यसभेत काल काँग्रेस खासदाराच्या बाकाखाली 500च्या नोटांची मंडळ मिळाली. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची माहिती. काँग्रेस खासदार मनू सिंघवींच्या बाकाखाली मिळाली नोटांची मंडळ. राज्यसभेमध्ये सापडलेले पैसे माझे नाहीत. काल राज्यसभेत जाताना आपण केवळ 500 रुपये नेल्याचं सिंघवींचं स्पष्टीकरण. तर केवळ 3 मिनिटच आपण राज्यसभेत आलो होतो असंही केलं स्पष्ट. 500 वर्षांपूर्वी बाबरच्या सेनापतींनी जे अयोध्या आणि संभलमध्ये केलं तेच आज बांगलादेशमध्ये होतंय. या तिघांचाही DNA समान आहे. अयोध्येतील रामकथा पार्क येथे 43व्या रामायण मेळ्याचं उद्घाटन करताना योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य. विकी गोस्वामीशी लग्न केलेलं नाही, सिंगल आहे, ममता कुलकर्णीने केलं स्पष्ट. ममता 24 वर्षांनी परतली आहे भारतात. विकी गोस्वामी ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली दुबईच्या तुरुंगात. छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षल्यांकडून 2 माजी सरपंचांची हत्या. भाजपशी संबंधित असल्यानं हत्या केल्याचं नक्षल्यांचं पत्रक. बिजापूरमध्ये एकाच रात्री 2 पोलीस ठाण्याच्या हद्दीत हत्याकांड. अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियामध्ये 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. इमारती हादरल्या. सुनामीचा इशारा जारी. भूकंपाचं केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होतं. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 2024च्या न्यूयॉर्क टाइम मोस्ट स्टायलिश लोकांच्या यादीत समावेश. या यादीमध्ये ज्युल्स लेब्रॉन, बेयॉन्से आणि अलेक्स कूपर आदी सेलिब्रिटींची नावंही आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू. सामन्याच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारताच्या सर्वबाद 180 धावा. मिचेल स्टार्कने घेतल्या 6 विकेट्स. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल